सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा आणि मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो असं चॅलेंज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार राम सातपुते यांनी दिले। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी बुधवारी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, माजी नगरसेवक मेघनाथ एमुल, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष रवी गोणे, मनीष देशमुख, आनंद मुसळे, अंबादास गोरंटला, विजय महेंद्रकर, भाजप उद्योग आघाडी अध्यक्ष अंबादास बिंगी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना आमदार राम सातपुते म्हणाले की काँग्रेस पक्ष माझ्या घराचे फोटो सोशल मीडियावर टाकून खोटे आरोप करत असून सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा आणि मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो असं चॅलेंज त्यांनी दिलं। आणि तुमची जबाबदारी आहे, आपल्याला जितकं जमेल तितकं करा। सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांना उत्तर देण्याची गरज आहे की तुम्ही काय केलं हे सांगा। यांच्या घरामध्ये इतक्या वर्ष झाली सत्ता आहे, यांनी सोलापूरचे कारखाने बंद केले, इथल्या कामगारांना देशोधडीला लावलं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या मिलच्या जमिनी घशात घातल्या, माझ्या घराचे फोटो फिरवतायत। मी त्यांना सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे साहेब स्वतः तुम्ही या, मी माझ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्या। अतिशय कष्टाने त्या ठिकाणी पुढे आलेलो मी कार्यकर्ता आहे, तुमच्यासारख्याच परिवारातून आलेलो आहे, तुमच्यासारखंच हिंदुत्वाचं काम दिवस रात्र करून इथपर्यंत पोहोचलेलो कार्य। दरम्यान यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आणि रवी गोणे यांनी आमदार राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण कुठल्या परिस्थितीत काम केलंय आपल्याला माहिती आहे। सत्ता नसताना आपण हिंदुत्वाचं काम केलंय, आपल्याला किती त्रास झालाय, आपल्याला काय यातना झाल्यात आणि आत्ताच्या परिस्थितीत आपण काम करताना आपल्याला किती मदत होती, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आणि आपल्या विचाराला समजून घेणारा उमेदवार आपल्याबरोबर आहे। तर आपल्या सगळ्यांना विनंती की आजपासून 7 मे पर्यंत आपण अजिबात मान पान सगळं सोडून सगळ्याला मोठेपण देऊन आपल्याला हा उमेदवार निवडून आणणं हे गरजेचं आहे। आम्ही हिंदू राष्ट्र सेना म्हणून रामभाऊ सातपुते यांच्यासोबत साम दाम दंडभेद सगळ्यात ताकदीने आम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहे आणि आपली संघटना ज्या ज्या ठिकाणी आहे, ज्या कानाकोपऱ्यात आहे, सोलापूर जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी आपली ताकद जेवढी आहे तेवढ्या ताकद लावून रामभाऊंना बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही हिंदू राष्ट्र सेना कटिबद्ध आहोत। धनंजयबाईंनी ज्या दिवशी रामभाऊंचं नाव डिक्लेअर झाला त्या दिवशी आम्ही फोन केला गेला, रामभाईंनी सांगितलं की रामभाऊंचं बरोबरून त्यांना सपोर्ट द्या। बाईंचा डिक्लेअर होण्याच्या अगोदरपासूनच आपल्याला भाजपला लोकसभेसाठी 400+ साठी काम करायचं आहे। सोलापुरातल्या सभेसाठी पण त्यांनी बोललेले आहेत आणि हिंदुत्वादी उमेदवार मिळाल्याबद्दल आम्हाला अजून एकदा आनंद झालेला आहे। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।